शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे। बदलापूर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा प्राथमिक अहवाल समितीने सादर केल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली। पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बालभारती भवन इथं ही बैठक बोलावण्यात आली आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तीस्थळावर अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, उदय सामंत तसंच यांच्यासह इतर राजकीय नेते शक्तीस्थळावर दिघेंना अभिवादन करण्यासाठी दाखल होणार आहेत। गोकुळाष्टमीनिमित्त आज मुंबईतील अनेक भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे। सांताक्रूज वाहतूक विभाग हद्दीतील हरे राम हरे कृष्ण मंदिर, जुहू आणि विलेपार्ला इथं भाविकांची गर्दी होते, त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली। चांदोली धरणातून वारणा नदीपात्रामध्ये 1465 क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या शेतात पाणी साचल्यानं पिकांची वाढ खुंटली आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली। मोहोळ यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, तर भेट घेऊन राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवण्याची मागणी त्यांनी केली। पेसा भरती संदर्भात आमरण उपोषणाला बसलेले माजी आमदार जेपी गावित यांची नरहरी झिरवळ यांनी भेट घेतली। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विषय मार्गी लावू असं आश्वासन झिरवळ यांनी दिलं। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज पहाटे 3च्या सुमारास निधन झालंय। त्यांच्यावर हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते। पंतप्रधान मोदींना पाकिस्तानकडून निमंत्रण आलं आहे। पाकिस्तानात ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींना आमंत्रण पाठवलंय। युतीचा धर्म फक्त भाजप शिवसेनेनं पाळायचा का, असे खडे बोल भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंना सुनावले। तर वडगाव शहरीतील कार्यक्रमाच्या पोस्टरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो टाकण्यात आला नाहीये, यावरून मुळीक यांनी सुनावलंय। ठाण्यामध्ये शिवसेनेकडून दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, तर अभिवादन करण्यासाठी ठाण्यात ठिकठिकाणी बॅनरही उभारले। राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ कायमस्वरूपी करण्यात यावी, या मागणीसाठी ईदगाह मैदानावर आदिवासींचं 1 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू आहे। प्रकाश आंबेडकर बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले जेपी गावित यांची भेट घेणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी मुंबई दौऱ्यावर असताना ऐरोली मतदारसंघातून बाईक रॅली काढली। युवक काँग्रेस नेते अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात ही बाईक रॅली काढण्यात आली। पुणे शहरामध्ये आगामी 60 दिवस लेझर दिव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, तर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी याबाबत आदेश काढलाय। आदेशामुळे दहीहंडी उत्सवात लेझर बीमवर बंदी राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। केंद्र सरकारनं रेशन कार्डच्या धान्य वाटप नियमात मोठा बदल केला आहे। सरकार आता तांदूळाऐवजी गहू, डाळ, हरभरा, साखर, मीठ, तेल, पीठ आणि मसालेही देणार आहे। सायन इथल्या म्हाडाची जमीन सहकार भवनासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भाडेपट्ट्यानं दिली जाणार आहे। 30 वर्षांसाठी ही जमीन भाडेपट्ट्यानं दिली जाणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झालाय। बार्टीचा उपवर्गीकरणाचा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे। त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड तफावत असल्याचं निरीक्षण नोंदवलंय। या जातींचे सर्वेक्षण सर्वसमावेशक संशोधन करून लाभापासून अतिवंचित घटकांची नोंद करावी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धोरण ठरवावं अशी शिफारस करण्यात आली आहे। मुंबईतील रखडलेले एकूण 228 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प शासकीय महामंडळं आणि प्राधिकरणांमार्फत पूर्ण केले जातील असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला। डी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी एक्झिट परीक्षा द्यावी लागणार आहे। या एक्झिट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 24 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।